बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी। भारत सरकारकडून आपत्कालीन प्रणालीची चाचणी करण्यात आली आहे। एकाच वेळी सर्वांच्या फोनवर सायरन वाजवून अलर्ट देण्यात आलेला आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ही फक्त चाचणी आहे। भारत सरकारने जनतेला हे आवाहन केले। अगदी काही वेळापूर्वी सर्वांच्या फोनवर हा सायरन वाजवण्यात आला। तर भारत सरकारकडून जनतेला आता याच सगळ्या संदर्भात स्पष्टीकरणही देण्यात आलेले आहे। भारत सरकारने जनतेला आवाहन केले। भारत सरकारकडून आपत्कालीन प्रणालीची चाचणी ही करण्यात आलेली आहे। तर एकाच वेळी सर्वांच्या फोनवर सायरन वाजवून हा अलर्ट देण्यात आलेला आहे। तर भारत सरकारने जनतेला हे आवाहन केलंय। एकाच वेळी सर्वांच्या फोनवर सायरन वाजवून अलर्ट देण्यात आलेला आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ही फक्त चाचणी असल्याचं भारत सरकारने यावेळी स्पष्टीकरणही दिलेलं आहे। त्यामुळे सर्वांच्या फोनवर आज अशा पद्धतीने एक सायरन वाजणार अशी पूर्वसूचनाही यावेळी भारत सरकारकडून देण्यात आलेली होती। त्याच पद्धतीने एकाच वेळी सर्वांच्या फोनवर हा सायरन वाजवण्यात आला, ज्यामध्ये इंग्रजी आणि मराठी मधूनही हा सायरन वाजला, ज्यामध्ये भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले। नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा, हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही, हा एक चाचणी संदेश असल्याचं भारत सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे। त्यामुळे अगदी काही वेळापूर्वी लाखो मोबाईलवर एकाच वेळी हे सगळे सायरन वाजवण्यात आले। खरं तर अशा पद्धतीने ज्यावेळी सायरन वाजतात त्यावेळी कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते। मात्र ज्यावेळी हा सायरन वाजवण्यात येणार होता त्यापूर्वी मात्र भारत सरकारकडून पूर्वसूचनाही देण्यात आली होती आणि त्याच पद्धतीने आता यापुढेही नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर घाबरू नये असं आवाहन भारत सरकारने केलेलं आहे। तर भारत सरकारकडून या आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी ही करण्यात आलेली आहे। लाखो मोबाईलवरती एकाच वेळी हे सायरन वाजले, ज्यावेळी इंग्रजी आणि त्याचबरोबर मराठी भाषेतूनही राज्यामध्ये हा सायरन हा मेसेज देण्यात आला, ज्या माध्यमातून नागरिकांनी ही चाचणी असल्याने घाबरून जाऊ नये असं आवाहन भारत सरकारने केलेलं आहे। त्यामुळे भारत सरकारकडून आपत्कालीन प्रणालीची चाचणी ही करण्यात आलेली आहे। लाखो मोबाईलवरती एकाच वेळी हे सगळे सायरन वाजवून अलर्ट देण्यात आला। तर ही दृश्य सध्या आपल्या समोर येत आहे। ज्यावेळी हा सायरन वाजवण्यात आला त्याच वेळी अशा पद्धतीने हा एक संदेश भारत सरकारकडून देण्यात आला। तर या संदेशात म्हटल्याप्रमाणे भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केलेला आहे। नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा, हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही, हा एक चाचणी संदेश आहे असं भारत सरकारने स्पष्ट केलेलं आहे। तर ही दृश्य सध्या आपल्या समोर येत आहेत। अशा पद्धतीने हा सायरन वाजवण्यात आला आणि एकाच वेळी खरं तर लाखो मोबाईलवरती हा सायरन वाजला आणि त्यानंतर भारत सरकारने याही संदेशातून या संदेशाने या सायरनने कुणीही घाबरून जाऊ नये, ही एक चाचणी आहे, हा एक चाचणी संदेश आहे अशा पद्धतीने भारत सरकारकडून संदेश हा भारतीयांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे। खरं तर या प्रणालीचा उपयोग ज्यावेळी भारतावरती कुठलीही आपत्कालीन स्थिती उद्भवेल त्यावेळी अशाच पद्धतीने सर्वांच्या मोबाईलवरती सायरन देण्यासाठी ही प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी सध्या जोडलेले आहेत। प्रशांत सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आपण पाहतोय अगदी काही वेळापूर्वी भारत सरकारकडून या आपत्कालीन प्रणालीची चाचणी करण्यात आली। काय आहे ही आपत्कालीन प्रणाली? आपण जर तुमच्याकडे जरी इंटरनेट नसला तरी सुद्धा सरकारला तुमच्याकडे तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पुश करता येतो। ही पुश मेसेज टेक्नॉलॉजी आहे आणि हे फक्त आपत्कालीन किंवा काही वॉर्निंग किंवा हेल्थ हजार्ड किंवा फायर हजार्ड किंवा नॅशनल सिक्युरिटी इश्यू काय असेल तर सरकारला अलर्ट पुश करता यावं, म्हणजे तुम्हाला खबरदारी काय घ्यावी हे पुश करता यावं, यासाठी हा जो संदेश असतो हे प्रत्येक देशामध्ये अशी मोबाईल जे नेटवर्क असते त्याच्यावरती ही प्रोव्हिजन असतं। याने लोकांनी घाबरून जायची गरज नाही, कारण भरपूर लोकांना हे मेसेज आले असतील आणि त्यामुळे तुम्हाला जर वाटलं की फोन हॅक वगैरे झालाय तर तो हॅक झालेला नाहीये।
आणि हा मेसेज फक्त सरकारच पाठवू शकतं, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनच पाठवू शकतं. प्रशांत सर, मात्र हे तंत्रज्ञान ज्या पद्धतीनं यशस्वी झालं तर भारतासाठी हे तंत्रज्ञान किती उपयुक्त ठरू शकतं आपत्कालीन स्थितीमध्ये? खूप महत्वाची गोष्ट ही, जर पाऊस येणार असेल, तर जर अर्थक्वेक होणार असेल किंवा जर काही खूप मोठं वादळ येणार असेल आणि ज्याची आपल्याला माहिती जर 24 तासापेक्षा कमी वेळामध्ये मिळाली आणि तर लोकांना सचेत करण्यासाठी, लोकांना पाण्यापासून दूर जाण्यासाठी, घरात राहण्यासाठी वगैरे असं खूप साऱ्या गोष्टीसाठी आपल्याला ह्या यंत्रणेची आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करता येऊ शकतो सरकारला. प्रशांत सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळी सार्वत्रिकरित्या अशा पद्धतीने एक तंत्रज्ञान तयार होतं, प्रणाली तयार होती, त्याच्यासमोर आव्हानं किती मोठी असतात, कारण लाखो मोबाईलवरती एकाच वेळी अशा पद्धतीनं सायरन वाजणं हे किती अवघड आहे आणि हे आता भारत सरकारसाठी किती मोठं पाऊल आहे? पाऊल खूप मोठं आहे की अलर्टनेससाठी. आधी पण ह्याची चाचपडणी झालेली आहे आणि जर नेटवर्क सगळे चालू असतील तर भारत सरकारला असा मेसेज टाकणं अतिशय सोपं होऊन जातं. पण ह्याच्या सर्वात महत्वाचं डेमोक्रेसीच्या हिशोबाने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फक्त आपत्कालीन मेसेजेस सरकारने ह्या माध्यमातून द्यावे आणि हा माध्यम हॅक होणार नाही ह्याच्याकडे पण लक्ष द्यावे. नाहीतर जर कोणी हा माध्यम हॅक केला आणि काही भलते सलते मेसेज पाठवले तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या मेसेजचा जो इनपुट असतो त्याला व्यवस्थित गार्ड करणं, त्याची सायबर सिक्युरिटी किंवा त्याची सुरक्षा, फिजिकल सिक्युरिटी हे व्यवस्थित गार्ड करणं गरजेचं आहे सरकारला. निश्चित. प्रशांतजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी खूप खूप धन्यवाद.